श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? आपल्याला आपल्या कष्टाचा जो मिळणारा पैसा असतो, जी धनलक्ष्मी असते, जी आपल्याजवळ येत असते, त्याचा आपण नेहमी आदर केला पाहिजे. आणि आपल्या कष्टाची जे काही आपल्याला मिळते, भले 10 रुपये असू देत, काही आपल्या कष्टाचे कमी जास्त किती पैसे असू देत, आपण त्याचा नेहमी आदर केला पाहिजे. आणि आपण नेहमी वायपट पैसे कधीही खर्च नाही केले पाहिजेत. आणि जी काही आपल्या कष्टाची जी आहे, जे आपले कष्टाच्या मेहनतीचे पैसे मिळतात, ते आपण इकडे तिकडे न वापरता अतिशय काटकसरीने व्यवस्थित त्याचं नियोजन करून पैसा वापरला पाहिजे. कारण ज्याला माहिती आहे पैसा नसेल तर ह्या जगात काही किंमत नाही आहे. तर आपण आणलेले आपल्या कष्टाचे पैसे नेहमी माता लक्ष्मीच्या समोर ठेवावे. आपल्याला खूप बरकत मिळते. हे माझं स्वतःचा अनुभव आहे. मी माझं असंच